देवाची निर्विपुरी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर सिंधुराची पंडित के मान मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती योगी आज धनत्रयोदशी निमित्त धन्वंतरीचं पूजन केलं जातं। आपण आता आहोत वैद्य विक्रांत जाधव यांच्याकडे। गेल्या 34 वर्षांपासून या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण अशी पूजा केली जाते। सर, आज देखील आपण धन्वंतरीचं पूजन केलेलं आहे, काय वैशिष्ट्यपूर्ण आजच्या या पूजेच्या निमित्तानं? धन्वंतरीच्या पूजनामध्ये नेहमी आपण धन्वंतरी ज्या वेळेला विचार करतो, धन्वंतरी जयंती, त्या वेळेला काहीतरी एक समाजामध्ये कुठेतरी एक मेसेज द्यावा लागतो, काहीतरी की काय वापरायचं की जेणेकरून यावर्षी तुम्हाला आरोग्य मिळेल। आता कोविडपासून असं झालं की कोविडपासून विविध छातीवरती फुफ्फुसावरती काम करणाऱ्या वनस्पत्यांबद्दल लिहिलं, त्यावेळेला आम्ही वनस्पत्यांची आरास केली। आता यावर्षी पावसाचा अनियमितपणा आणि जो काही दिसतोय त्याच्यामुळे वाताची निर्मिती खूप जास्त आहे। गेल्या 1 महिन्यात स्पॉन्डिलिसिस, संधिवात हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। त्यामुळे इथे आपण वाताबद्दलचे जे आहे निर्गुंड वेखंड या संदर्भातली पानं जास्त ठेवलेली आहे, कफाची पानं जास्त ठेवलेली आहेत। आणि त्याबरोबर आणखी असंख्य वर्षांनंतर पुन्हा एकदा शेंगदाणे आणि याच्यामुळे कार्बचं प्रमाण वाढणं आणि त्याच्यामुळे होणारे व्याधी, म्हणजे त्याच्यामुळे मुळात म्हणजे स्थौल्य, मधुमेह आणि त्याच्यानंतर हृदयाशी संबंधित हे व्याधी वाढत आहेत। पण आता पुन्हा एकदा नारळाचं महत्त्व वाढलेलं आहे आता नारळाचं। त्यामुळे हा कोकोडमर नावाचा जो नारळ आहे हा सेशल्सच्या म्हणजे साऊथ आफ्रिकेच्या एका ठिकाणाचा आहे की तो इतरत्र कुठेही मिळत नाही, त्याला सेशल्सची गॉडेस पण म्हणतात। ॲक्च्युली याचं वैशिष्ट्य असं आहे की नारळाबद्दल की हा नारळ प्रचंड जड आहे पचायला आणि म्हणण्यापेक्षा वजनाने पण। आणि ह्या नारळाचं वैशिष्ट्य की नारळाचा वापर आता पुन्हा एकदा आपल्याला वाढला पाहिजे की जेणेकरून हे व्याधी कमी होतील। कारण नारळाचं पाणी, नारळाचं खोबरं आणि त्याशिवाय नारळाची किशी म्हणजे शरीर आणि मनाला शुद्ध करणारं जे आहे ते सगळं ह्याच्यात आहे। म्हणजे त्यामुळे नारळाची आम्ही आरास या वेळेला ठेवलेली आहे आणि त्याची आपण पूजन करतोय की जेणेकरून हाच एक चित्र लोकांपर्यंत जावं की या नारळामुळे आपल्याला नारळाचं प्रमाण वाढायला पाहिजे, की ज्याला श्रीफळ म्हणतात की आपल्याकडे हिंदू धर्मशास्त्रामध्ये त्याला खूप मोठं महत्त्व आहे। इथे काही खल पण आहेत, पुरातन खल आहेत। हे खल याच्यातला हा जो पहिला खल दिसतो तो कदाचित 110 वर्षापूर्वीचा आहे। हा दुसरा खल आहे त्याला 80 वर्षापूर्वीचा आहे। आमच्याकडे पारंपरिक मुळात म्हणजे आयुर्वेदाने पारंपरिक औषधं सांगितलेली आणि आमच्याकडे गेले कित्येक वर्षापासून पारंपरिक पद्धतीनेच होते। पण ह्या परंपरेचं जतन आणि ह्या कारण आम्ही ज्यावेळेला औषधं या पूजेसाठी बंद करतो आणि त्याच्यानंतर अगस्ती ताऱ्याचा ज्यावेळेला उदय होतो, तर त्यावेळेला त्या अगस्ती ताऱ्याच्या उदयाच्या वेळेला आपण पुन्हा एकदा औषधं चालू करतो आणि ही सगळी औषधं याच्यात होतात। साधारणतः या खलामध्ये 1 ते 1.5 किलोचं औषध होतं आणि हे 1.5 किलोचं औषध आपल्याला त्याच्यातून नंतर गोळ्या होतात त्या खलामध्ये दिलेल्या। असे आमच्याकडे 8 खल आहेत की ज्या 8 खलांमध्ये विविध पद्धतीची औषधं तयार होतात। निश्चितपणे आपण बघितलं की या धन्वंतरी पूजनातून एक आरोग्यवर्धक संदेश जो आहे तो या दीपावली निमित्त वैद्य विक्रांत जाधव हे दरवर्षी देत असतात। ही सजावट पण देखील एक आरोग्यवर्धक अशी सजावट केली जाते। हा अति दुर्मिळ असा समुद्री नारळ आहे या ठिकाणी, त्याचं देखील वैशिष्ट्य जाधव सरांनी आपल्याला आत्ताच सांगितलं। एकूणच जर आपण बघितलं तर दिवाळी सणानिमित्त हा उत्सव साजरा करताना आरोग्य देखील कसं जपलं जावं याचा संदेश देखील या धन्वंतरी पूजनातून देण्याचा प्रयत्न जो आहे तो वैद्य विक्रांत जाधव यांनी केलेला आहे। हरी पडलो वाता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक।